अयोध्येमधील राम मंदिर मुख्य कार्यकारी अधिकारी निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात. अंतिम फेरीमध्ये 16 उमेदवारांच्या थेट मुलाखती पार पडल्यानंतर 3 नावांचे पॅनल ट्रस्टकडे सुपूर्द होणार. राम मंदिराच्या सीईओ पदासाठी देशभरातून 5,585 अर्ज. घरगुती विजेच्या दरामध्ये 60 पैशांपर्यंत वाढ. महावितरणकडून सूर्याच्या वीज वापरावर समायोजन शुल्क लागू. घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 60 पैसे अतिरिक्त द्यावे लागणार. बीएमसी मुख्यालयाच्या मोकळ्या जागेमध्ये दारूच्या बाटल्या. गटारी अमावस्येनंतर मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये धक्कादायक प्रकार समोर. जनसंपर्क कक्षासमोरील मोकळ्या जागेमधला दारूच्या बाटल्यांचा व्हिडिओ व्हायरल. HSRP नंबर प्लेट न लावणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार. राज्यभरात विशेष आरटीओ पथकं तैनात. आतापर्यंत एकूण 1,10,84,000 वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. डॉमिनोज, KFC, मॅकडोनल्ड, सबवे, बर्गर किंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी. डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित. विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपरसह कराडमधील डॉमिनोजच्या शाखांवर कारवाई. 10 लाखांच्या बदल्यामध्ये 30 लाखांच्या बनावट नोटा. नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. त्र्यंबकेश्वर रोडवरील एका बंगल्यामध्ये सुरू होता नोटा छापण्याचा कारखाना. 5 आरोपींना अटक. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोत दुर्घटनेमधील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीनं जीवन संपवलं. पती गेल्याच्या नैराश्यामधून टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज. भोसरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. राजकीय आणि सामाजिक आंदोलनामध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेतले जाणार.